आता पुन्हा एकदा नंबर बदलतील, कॅलेंडर बदलेल, वर्ष बदलेल, पण ऋतू तेच येतील जे गेल्या वर्षी आलेले, फक्त नव्या रूपात येतील. आपल्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते अचानक घडणार नाहीये. ते आपल्या जुन्या कर्माचे फळ असतील. त्यांचं बीज आपण पेरलेलं होतं. सुख येईल, दुःखही येईल, नवीन माणसंही भेटतील, काही घटनाही घडतील. ते फक्त आलंबन असेल आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख आणण्यासाठी. आणि आपण सुखात आनंदी होऊ, दुःखात दुःखी होऊ. मुळात सगळं काही जुना पॅटर्न असंच चालू राहील. पण खरंच काहीतरी नवीन करायचं असेल ना, तर बदल आपल्याला आपल्या आत करावा लागेल. आलेल्या आनंदाला घट्ट धरून ठेवण्याचा हट्ट आपण करायचा नाही, आणि आलेल्या दुःखाला दूर लोटण्याचा प्रयत्नही आपण करायचा नाही. ते फक्त येऊ देऊ, पाहू आणि जाऊ देऊ. हीच स्वीकृती, ही जाणीव आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन घडवून आणेल किंवा घेऊन येईल. ते म्हणजे शांतता, स्पष्टता आणि अंतःकरणातील समाधान. म्हणून चला, या दृढ निश्चयाने नवीन वर्षाचं स्वागत आपण करूया. अपेक्षांनी नव्हे तर समजुतीने नव्या वर्षाचं स्वागत करूया. आपण सर्वांना नवीन वर्षाच्या फार फार हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.